नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपलं आणि सर्व शेतकऱ्यांना आनंदाचा दिवस आहे। तर सर्व शेतकऱ्यांना जो काही पीक विम्याची रक्कम होती तर ती पहिल्या टप्प्यामध्ये तुरंत का होईना पण वाटप झालेली आहे, परंतु आता जो काही दुसरा टप्पा चालू झालेला आहे तर त्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे आणि हेक्टरी किती मिळणार आहे, कोणत्या पिकासाठी मिळणार आहे, त्यामध्ये किती जिल्हे पात्र आहे किंवा किती शेतकरी संख्या पात्र झालेली आहे आणि त्यांच्या खात्यावरती किती विमा हा मिळणार आहे, तर याचा सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असेच शेतीविषयक नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका, जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा किंवा तुम्ही किती पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, 2023 आणि 24 मधील जे काही 34 जिल्ह्यांचा पीक विमा वाटपाचा टप्पा चालू झालेला आहे, तर तो त्या टप्प्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा आहे। तर या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा 81,590 जे काही शेतकरी आहे ते दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र झालेले आहे आणि हा जो पीक विमा आहे तर तो जे काही 34 जिल्हे याच्यासाठी पात्र झालेले आहे, तर त्यामध्ये अहमदनगर असेल तर अहमदनगरमध्ये सुद्धा 80,445 शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे। तर खरीप हंगाम 2023 आणि 24 तर दुसऱ्या टप्प्यातील हे पीक विम्यासाठी हे दोन जिल्हे पात्र झालेले आहे आणि त्या पुढचा जर जिल्हा आपण बघितला तर तो जिल्हा आहे चंद्रपूर। तर चंद्रपूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 9,625 जे काही क्लेमचे पीक विमे आहे ते सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत। आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा असेल तर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये 228 जे काही शेतकरी आहे ते पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे आणि त्याचबरोबर या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून पीक विमा मिळण्यास सुद्धा जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे। तर त्यानंतरचा जो जिल्हा आहे तर तो म्हणजे आणि या जिल्ह्यांसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये आता 1,038 शेतकरी जे आहे ते पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे। त्यानंतर पाचवा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना। तर जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा दुसऱ्या टप्प्यात आता सध्या 3,15,000 शेतकरी जे काय आहे ते पात्र झालेले आहेत आणि त्याचबरोबर या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच पीक विमा जो आहे तो त्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। त्यानंतर जो जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया। तर गोंदिया जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा 916 जे काही शेतकरी आहे ते या दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर सोलापूर असेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,83,591 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। त्यानंतर जळगाव असेल तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा 75,850 शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। तर या शेतकऱ्यांना सुद्धा खरीप हंगामाचा जो काही पीक विमा आहे दुसऱ्या टप्प्यातला तो त्यांच्या खात्यावरती आजपासून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर सातारा जिल्हा असेल तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा 832 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर जळगाव जिल्हा असेल तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा 75,850 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। तर छत्रपती संभाजीनगर असेल तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 2,01,258 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर पालघर असेल तर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा 170 शेतकरी आहे जे पीक विम्यासाठी पात्र धरले गेले आहे। तर पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात कमी शेतकरी जे आहे ते क्लेमच्या जे काही त्यांनी क्लेम केलेला होता तर त्या क्लेमच्या माध्यमातून ते पात्र करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे रायगड। तर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा 109 शेतकरी हे पात्र झालेले आहे। त्याचबरोबर वाशिम तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,65,689 शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो जिल्हा म्हणजे बुलढाणा। तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 2,35,751 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर जो काही पुढचा जिल्हा आहे पीक विम्यासाठी पात्र केलेला तर तो जिल्हा आहे नंदुरबार। तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,716 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। आणि पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे आपला सांगली। तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा 3,09,000 शेतकरी जे आहे ते दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यासाठी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून किंवा क्लेमच्या माध्यमातून पात्र केले गेलेले आहे, म्हणजेच पीक विमा कंपनी त्यांचे जे काही क्लेम आहे ते पात्र केलेले आहे। त्याचबरोबर या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा हा दुसरा जो टप्पा आहे तो त्यांच्या खात्यावरती आज दुपारपासून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जो काही पीक विमा मंजूर केलेला आहे या 34 जिल्ह्यांसाठी म्हणजे
म्हणजे दुसऱ्या टप्प्यासाठी, तर तो पीक विमा त्यांच्या खात्यावरती लवकरच वितरित केला जाणार आहे. त्याचबरोबर यवतमाळ असेल तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा 3,94,660 जे काही शेतकरी आहे क्लेमच्या माध्यमातून हे दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर अमरावती असेल तर अमरावतीमध्ये सुद्धा 1,15,415 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली. तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,099 शेतकरी, तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 5,49,000 शेतकरी, तर लातूर जिल्ह्यामध्ये 4,20,016 शेतकरी, तर परभणी जिल्ह्यामध्ये 4,90,886 शेतकरी, तर वर्धा जिल्ह्यामध्ये 17,397 जे काही शेतकरी आहे. त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर. तर नागपूर जिल्ह्यामध्ये 13,087 शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि त्यांच्या खात्यावरती सुद्धा हा दुसरा जो काही टप्पा आहे पीक विम्याचा तो लवकर त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे. तशा केंद्र सरकारच्या माध्यमातून सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर हिंगोली असेल तर हिंगोलीमध्ये 4,87,882 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे. तर हिंगोली जिल्हा हा सर्वाधिक शेतकऱ्यांसाठी पात्र झालेला आहे. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यामध्ये 1,07,24 शेतकरी, तर धुळे जिल्ह्यामध्ये 32,031 शेतकरी, तर पुणे जिल्ह्यामध्ये 2,434 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर ठाणे असेल तर ठाणेमध्ये 4,301, तर रत्नागिरीमध्ये 4,061 शेतकरी, तर नांदेडमध्ये 5,00,000 शेतकरी हे, तर बीडमध्ये 8,13,669 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो राज्यातील 34 जिल्ह्यामधील जो काही दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा संदर्भातील हे महत्त्वाचा असं अपडेट आपण बघितलेला आहे. तर 34 जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये तुरळक का होईना पण वाटप झालेला आहे आणि जो काही दुसरा टप्पा आहे तर या टप्प्यामध्ये बहुतांश शेतकरी हे क्लेमच्या माध्यमातून पीक विमा कंपनीने त्यांचे क्लेम घेतल्यामुळे हे शेतकरी बहुतांश शेतकरी हे पात्र झालेले आहेत. त्याचबरोबर आपण बघितले की यामध्ये सुद्धा हेक्टरी जर आपण विचार केला तर या जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमची जी काही रक्कम आहे ती हेक्टरी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, तर अशा काही जे काही पिकं आहे म्हणजेच कांदा या सर्व पिकांसाठी 25% अग्रिमचा जो काही पीक विमा आहे तो या शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर सोयाबीनसाठी 5,500 रुपये हेक्टरी ते 20,000 पर्यंतचा पीक विमा या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि इतर पिकांसाठी सुद्धा 4,000 ते 5,000 हेक्टर इतका पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो राज्यातील 34 जिल्ह्यांचा जो काही दुसऱ्या टप्प्यातल्या पीक विमा संदर्भातलं महत्त्वाचं असं अपडेट आपण बघितलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नवीन असाल तर असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सर्वात आधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्वात अगोदर जी माहिती आहे ती तुम्हाला तुमच्या याच्यावरती लवकरच बघायला मिळेल. तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.